नमस्कार, मी रौनक म्हात्रे. लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. 17व्या शतकाचा कालखंड. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्वराज्याची भगवी पताका फडकत होती. पण स्वराज्याच्या एका बाजूला अथांग सागर होता, जो दिसायला शांत असला तरी स्वराज्यासाठी सर्वात मोठं संकट घेऊन येत होता. जंजिऱ्याचा सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज, सुरतचे इंग्रज आणि डच हे सर्व सागरी लांडगे भारताच्या किनाऱ्याला लुटत होते. रयतेची जहाजं पळवली जात होती, माणसं गुलाम केली जात होती. शिवछत्रपतींनी ओळखलं होतं की जोपर्यंत समुद्र आपल्या ताब्यात नाही तोपर्यंत स्वराज्य पूर्णपणे सुरक्षित नाही. पण चॅलेंज मोठं होतं. त्या काळी भारतीयांना दर्यावर्दी म्हणून फारशी ओळख नव्हती. 25 नोव्हेंबर 1664 मालवणच्या किनाऱ्यापासून काही मैल लांब समुद्राच्या लाटांशी झुंजणारं एक खडकाळ बेट होतं, कुर्टे. महाराजांनी स्वतः या बेटाची पाहणी केली. जोरदार वारा आणि उसळणाऱ्या लाटांच्या मध्ये उभं राहून महाराजांनी आज्ञा दिली, याच ठिकाणी स्वराज्याचा पहिला जलदुर्ग उभा राहील. जबाबदारी सोपवण्यात आली मुख्य वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांच्यावर. हिरोजींपुढे आव्हान डोंगरा एवढी होती. भर समुद्रात दगड नेणार कसे? लाटांच्या माऱ्यात भिंती टिकणार कशा? पण महाराजांचा विश्वास आणि हिरोजींची जिद्द यांनी या अशक्य कामाला सुरुवात झाली. 500 दगड फोडणारे, 200 लोहार, 100 गोवन इंजिनियर्स आणि 3000 पेक्षा जास्त मजूर या सर्वांनी मिळून समुद्राच्या छाताडावर घाव घालायला सुरुवात केली. काम सुरू झालं, पण समुद्राच्या लाटांनी पहिला अडथळा आणला. लाटांच्या वेगांमुळे कोणताही चुना किंवा सिमेंट पायात टिकतच नव्हतं. बांधकाम वाहून जात होतं. तेव्हा महाराजांनी जागतिक इतिहासाला एक अद्भुत प्रयोग सुचवला. त्यांनी आज्ञा दिली की दगडांच्या सांध्यांमध्ये म्हणजे जॉईंट्समध्ये वितळलेलं शिसं म्हणजे लीड होता. जवळपास 30,000 पाऊंड म्हणजे 13,600 किलो शिसं वापरून हा पाया दगडांशी जखडून टाकला गेला. हे केवळ बांधकाम नव्हतं, तर ते निसर्गावर मिळवलेलं विजयपत्र होतं. 30 फूट उंच, 12 फूट जाड भिंती, ज्याच्यावर तोफेचेही गोळे निकामे ठरतील. 3 वर्ष 1664 ते 1667 पाऊस, वारा, खवळलेला समुद्र या कशाचीही तमा न बाळगता हे कार्य पूर्णत्वास गेलं. महाराजांनी स्वतः उभं राहून या कामाचं निरीक्षण केलं, जेणेकरून स्वराज्याचा हा ढाल किल्ला कुठेही कमकुवत राहू नये. निसर्गाच्या साथीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. पण ज्या महाराजांना आपण आराध्य दैवत मानतो, त्यांची ही विचारसरणी आपण खऱ्या आयुष्यात खरंच जोपासतो का? सिंधुदुर्ग केवळ भिंतींचा तट नव्हता, तर ते रणनीतीचं एक उत्कृष्ट उदाहरण होतं. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा असा लपवलेला आहे की शत्रूचं जहाज जवळ आलं तरी त्याला प्रवेशद्वार शोधता येत नाही. 52 बुरुज, 48 एकरचा विस्तार आणि संरक्षणासाठी तैनात असलेलं स्वराज्याचं आर्मर. समुद्राच्या मधोमध असूनही तिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून महाराजांनी 3 गोड्या पाण्याच्या विहिरी खोदल्या. दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर. समुद्राचं खारं पाणी आजूबाजूला असतानाही या विहिरींना गोड पाणी लागणं हा आजही एक सायंटिफिक चमत्कार आहे. हा किल्ला म्हणजे मराठा नौदलांचं हृदय बनलं होतं. आज 350हून अधिक वर्ष उलटली. शेकडो पावसाळे आले, अनेक वादळं धडकली, पण सिंधुदुर्ग आजही तसाच ताठ मानेनं उभा आहे. हा किल्ला केवळ दगड मातीचा ढिगारा नाही, तर तो छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीचा पुरावा आहे. याच किल्ल्यामुळे भारताला खऱ्या अर्थाने सागरी सीमा मिळाली. संकट किती मोठं असू दे, त्यावर 110 सोल्युशन्स देण्याची धमक, जिद्द असली तरच आपलं ध्येय साध्य होतं. मला खरंच वाटतं छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक अद्भुत रसायन नव्हते, तर अभ्यास करून रिअल लाईफमध्ये अप्लाय करणारा एक मोठा विचार होता. म्हणून प्रॉब्लेम झाल्यावर खचू नका. आपल्या महाराष्ट्रातील मातीतला हा विचार लक्षात ठेवा. आज जेव्हा भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा झळकते, तेव्हा जगाला पुन्हा एकदा आठवण होते की या समुद्राचा पहिला आणि खरा स्वामी कोण होता. ज्यांच्या रक्तामध्ये स्वाभिमान आहे अशा प्रत्येक भारतीयासाठी सिंधुदुर्ग हा केवळ किल्ला नसून ते एक मंदिर आहे, जिथे समुद्राच्या लाटा आजही महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात. तुम्हाला याबद्दल अधिक माहिती असेल आणि तुम्हाला महाराजांच्या जयंतीच्या आधी त्यांच्या दुसऱ्या किल्ल्यांबद्दलची माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आमचं लोकल बंधन मीडिया चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.